रामकृष्ण हरी. विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादा यांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येने वारकरी चालत आहेत. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने हे वारकरी चालत आहेत. त्यांच्यातीलच नाशिक जिल्ह्यातील पळसे येथील मंदाबाई गायखे या आपल्या समोर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 24 वाऱ्या केल्या आहेत. वारीचे 2 टप्प यांनी पूर्ण केले. चला जाणून घेऊया त्यांच्याशी. आई, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत वारीबाबत? वारीबाबत खूप आनंद वाटतो. वारी यायची असली का आधीच जीव उर करतो. पंढरीचा पांडुरंग लगेच डोळ्यापुढंच दिसतो. तो कधी त्याच्या भेटीला जाईल अशी जीवाला हुरहुर वाटते. आई, तुम्ही काय येता वारीसाठी? वारीसाठी पांडुरंगाच्या भेटीसाठी सगळ्या वारकऱ्यांमध्ये आपल्याला तो एक विठ्ठलच दिसतो ना. वारी आली का जीवाला हुरहुर वाटते. कधी त्या पांडुरंगाच्या भेटीला जाईल असं होतं. 1 नाही 2 नाही, तुम्ही तब्बल 24 वाऱ्या केल्या आहेत. हो. या 24 वाऱ्यांमध्ये तुम्हाला कुठेतरी पांडुरंग भेटला का? भेटतो ना. प्रत्येक वारकऱ्यांमध्ये पांडुरंगच दिसतो. तो आपल्या प्रत्येकामध्ये पांडुरंगच आहे ना. तो हृदयातच लपलेला. तुझं आहे, तुझं पशी, तू का जागा चुकलाशी, तो सगळ्यांमध्ये तोच दिसतो ना. आई, वारीमध्ये चालताना तुम्ही काय सेवा देता? भजन, कीर्तन, नामस्मरण याच्या व्यतिरिक्त काय देता तुम्ही? भजन द्यायचं. आल्यावर ठिकाणावर पोळ्या लाटायला यायचं, काही चिरायला यायचं, काही वारकऱ्यांना वाढायला यायचं, सेवा द्यायची. जसं आपल्याला साध्य होईल तसं करायचं. अजून आपल्या या दादांच्या वारीच्या प्रवाहामध्ये हजारोंच्या लाखोंच्या संख्येने वारकरी आले पाहिजेत. यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? भरपूर तळमळ वाटते ना. सगळ्यांनी यावं. असे जरी घरी असलो तरी चला. दादाच्या वारीत खूप आनंद आहे. कशासाठी यावं? आनंद आहे आपल्या जीवाला. असं हे वाटतं. दादाच्या वारीत आनंद वाटतो. चला आता आपले हातपाय चाला त्या तरच काही बी घडतं. एकदा शरीर थकल्यावर होणार नाही वारी असं प्रत्येकाला आपण सांगतो. अजून महिला वाढत चालल्या. दिवसेंदिवस लोक वाढत चालल्या. असं कोणाला बी आदर्श दिला म्हणजे कुणी बी ढळतच वारीला. भरपूर जण वारीचं सांगितलं. हे काय संक्षिप्त याच्यामध्ये सांगा. नेमकं वारी म्हणजे नेमकं काय सांगाल तुम्ही? वारी म्हणजे परमार्थाचं एक साधनच आहे ना. वारी म्हणजे वारीत खूप आनंद भेटतो. पांडुरंगाचं असं काशी 3 वेळेस केली, पंढरपूर एकच वेळेस पायी दिला तरी ते पंढरपूरचं साध्य. एवढं पांडुरंगाचं ये. कुठंही फिरा, 4 धाम फिरा तुम्ही, त्याच्यासारखं दर्शन कुठंच नाही आणि त्याच्यासारखे समाधानी कुठं नाही. उठाउठी अभिमानी जाय ऐसे स्थळ नाही कोठे, ते ह्या पंढरीशी घडे. खळा पाझर रोकडे नेत्र अश्रूची आधारा, कोठे रोमाच्या शरीरा. असे त्या पांडुरंगापाशी गेल्यावर एवढी अवस्था घडते. तेव्हा त्या पांडुरंगाच्या वारीचं महत्त्व सांगावं काय. तिकडं गेलं तर इतकं हृदय भरून येतं तर काय पावां काय बोलावं असं वाटतं. आता पंढरीच्या आपण वाटेवर आपण 2 दिवसातच आई माहेर पंढरीमध्ये पोहोचणार. काय वाटतं? कशी तुमची उत्सुकता? एकंदरीत तुमची भावना काय? कधी पांडुरंगाला भेटू, कधी तिथपर्यंत पोचू. जसं जसं जवळ आलं तसं तसं जीवाला हुरहुर भरती त्याच्या भेटीची. नक्कीच मावशी आपल्यासोबत खूप भरभरून बोलले आहेत. आपण लवकरच पांडुरंगाच्या चरणी लीन होणार आहोत.